या लोकशाहीच्या रक्षणासाठी इथं जमा झालेले सगळे बंधू भगिनी, प्रश्न जास्त गंभीर आहे नीट पेपर फुटीपेक्षाही। निमित्त नीट पेपर फुटीचं आहे, पण प्रश्न जास्त गंभीर आहे। 21 मुलांनी आत्महत्या केल्या, खरी गोष्ट आहे, वाईट आहे, पण 64,000 शाळा बंद झाल्या देशातल्या, त्याचं आंदोलन नाही, कारण त्या शाळा बंद झाल्या त्यामध्ये सगळी आपली गरिबांची पोरं होती, 12वी पर्यंत सुद्धा न जाऊ शकलेली आणि पुन्हा कधी जाऊ शकणार नाहीत अशी। म्हणजे संपूर्ण शिक्षण नष्ट करणं हा ज्या सरकारचा अजेंडा आहे, त्या सरकारला खाली खेचणं ही पहिली महत्वाची गरज आहे। त्यामुळं नरेंद्र असेल, धर्मेंद्र असेल आणि देवेंद्र असेल, या तिन्ही इंद्रांना खाली खेचल्याशिवाय पर्याय नाही। तुम्हाला तुकड्यामध्ये वाटणं आणि तुमच्याकडे दुर्लक्ष करणं। आज वांगचुकनी 20 दिवसाचं उपोषण केलं, परंतु त्याच्या मागे मीडिया होता म्हणून झालं, समजलं। 2018 साली गंगेच्या शुद्धीकरणासाठी डी अगरवाल नावाचा एक मोठा पर्यावरण शास्त्रज्ञ 111 दिवस उपोषण करून मरून गेला, जनतेला कळलं पण नाही। हे भयंकर असतं। शाळा, गावागावच्या शाळा बंद होणं भयंकर असतं। शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांच्या शिवाय इतरांनी न जाणं हे भयंकर असतं। शेतकऱ्यांच्या पोरांच्या शिक्षणाचा प्रश्न असताना शेतकऱ्यांचं आंदोलन त्यांच्या बाजूने उभा न राहणं हे सुद्धा भयंकर असतं। हे मेलेल्याचं लक्षण आहे। प्रत्येक जण सांगायला लागलेला आहे, धमकी द्यायच्या अगोदर घाबरायचं असतं। सगळे सरकारी अधिकारी त्यांना सांगितलं तुम्हाला सरकारवर टीका करता येणार नाही, म्हणजे मी नोकरी करायला लागल्यानंतर माझे नागरिकाचे अधिकार सोडायचे असतात काय? सरकारवर टीका करणं माझा मूलभूत अधिकार आहे, तो मी का सोडायचा? परंतु कुणी सरकारी अधिकारी बोलत नाही। सगळे पालक आणि शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतात राजकारण करू नका, राजकारणात पडू नका। राजकारणाला तुम्ही सोडू शकता, राजकारण तुम्हाला सोडत नाही। तुमच्या टाटापासून गाडीपर्यंत सगळं राजकारणच आहे, आणि त्यामुळे या राजकारणामध्ये भाग घेण्यासाठी सगळ्यांनी आलं पाहिजे। राजकारण म्हणजे निवडणुका नव्हेत। इथल्या माणसांच्या भाकरीचा, शिक्षणाचा, आरोग्याचा जो प्रश्न आहे आणि स्वातंत्र्याचा, या प्रश्नाबद्दल विचार करणं आणि लढणं म्हणजे राजकारण। म्हणून गांधींच्या आंदोलनामध्ये 1920 पासून प्राथमिक शाळेतली पोरं आणि शिक्षक येत होते, चरखा चला 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 के लेंगे स्वराज्य लेंगे। ही 1920 ची पोरं 1942 ला तरुण झाली आणि पोलिसांना घाबरायचं बंद झाली, म्हणून स्वातंत्र्य मिळालं। मी या सगळ्यांना बाजूला ठेवून एकेका गटाचं आंदोलन करून माझा पुढारीपणा वाढवेन म्हटलं तर काही होणार नाही आहे। मला लढाई घराघरापर्यंत लढवायची, मला लढाई प्रत्येक माणसापर्यंत न्यायची आहे। आणि ही लढाई कशी न्यायची? कारण शिक्षण नष्ट झालं तर सगळं नष्ट होतं। हे नीट मध्ये गैरप्रकार झाला हे वाईटच, टीईटी मध्ये गैरप्रकार झाला हे वाईटच, पण मुळात नीट ही परीक्षा अनैतिक आहे माहित आहे का? म्हणजे माझ्या नरवाडच्या, तेरवाडच्या, कुटवाडच्या, कनवाडच्या दवाखान्यामध्ये दिल्लीतला पोरगा डॉक्टर म्हणून येणार आहे का? राज्य सरकारला अधिकार असला पाहिजे, आणि संविधानाने तो दिलेला आहे की माझ्या राज्यातला डॉक्टर होण्यासाठीचा पोरगा त्यांना नीट द्यायची गरज नाही आहे, सीईटी पण द्यायची गरज नाही, नुसत्या 12वीवर ऍडमिशन मिळायला पाहिजे। कारण तामिळनाडूमध्ये मिळतं, त्यांनी नीट आणि सीईटी दोन्ही नाकारलेली आहे। म्हणजे गरीबाच्या पोरांनी शिकू नये, त्यांनी पुढे येऊ नये, त्याच्या बापाच्या शेतामध्ये पिकलेल्याला भाव मिळू नये, त्याच्या घरातल्या बायकांना संरक्षण मिळू नये, हे सगळं मिळून एक फॅसिस्ट कारस्थान असतं। आणि म्हणून या फॅसिस्ट कारस्थानामध्ये एका व्यक्तीचा राजीनामा मागणं हे अडाणीपणाचं लक्षण आहे। धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, तो कुठे स्वतंत्र आहे? कुठल्याही कुत्र्याला मालकानं छू गेल्याशिवाय ती जात नाही ना। म्हणजे मालकाचा राजीनामा पहिला गरजेचा आहे की नाही? त्या मालकाचा राजीनामा आपण मागत नाही। बरं, लोकांच्याकडे लक्ष द्यायचं नाही। अभिव्यक्ती स्वातंत्र्य असतं म्हणजे काय असतं हे लक्षात घ्या। नुसतं बोलता येणं म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही। बोलण्याचं स्वातंत्र्य असणं, कसं बोलायचं असं आम्हाला शिकवलं जाणं, बोलल्यानंतर ऐकून घेणं सरकारनं, आणि ऐकून घेतल्याप्रमाणे त्यामध्ये बदल करणं, याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतात।
आणि म्हणून या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. कोणत्याही क्षणी तुम्हाला कधी तुरुंगात टाकतील माहित नाही. म्हणजे मध्ये आमचे एक मित्र हायकोर्टातले जज म्हणत होते, आम्हाला दोनच पर्याय दिलेत सरकारनं, तुम्ही लोया व्हायचंय का गोगोई व्हायचंय. लोया झाला की आम्ही तुमचा खून करणार आहे, गोगोई झाला की तुम्हाला राज्यसभेवर नेमणार आहे. आता ही न्यायालयांची अवस्था आहे. एक्झिक्युशनची म्हणजे पोलिसांची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. त्यांना अधिकारच राहिलेले नाही आहेत. म्हणजे ते 4 सिंहांच्यासाठी लढत नाहीत, ते या नरेंद्र, धर्मेंद्र आणि देवेंद्र या कुत्र्यांच्यासाठी त्या 4 सिंहांना गुलामी करायला लावतात. हे भयंकर आहे. आणि या भयंकर याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी ही लढाई उभी राहणं, याची चर्चा होणं. इथं जेवढे लोक आलेले आहेत त्यांनी किमान 10 लोकांना सांगायचं आहे की सगळं बिघडलंय बाबा, हे सगळं सरळ करायचं आहे, ह्याच्यासाठी लढायचं आहे, ह्याच्यासाठी त्याग करायचा आहे, ह्यासाठी रस्त्यावर यावं लागलं, रस्त्यावर यायचं आहे, जिथं आहात तिथं पत्र पाठवावं लागलं, पत्र पाठवायचं आहे. मुश्रीफांचा राजीनामा घ्या. आणि बाकीच्यांनी निषेध केलाय काय धर्मेंद्र प्रधानचा. जे युतीच्या सरकारमध्ये आहेत, जे आमदार आहेत, जे पदाधिकारी आहेत, हे पोरांच्या बाजूने नाहीत. मग ते पोरांच्या बाजूने त्या सगळ्यांचाच निषेध करणं गरजेचं आहे. आणि नुसता निषेध नव्हे, त्यांच्यावर बहिष्कार टाकावा लागेल, त्यांच्याबरोबर रोटी बेटी बंदी व्यवहार करावा लागेल. कारण तुम्ही आमच्या बाजूला नसाल तर आम्ही तुमच्या बाजूला करायचं. आणि बोलावं लागेल, रानात रोजगाराला जाणाऱ्या बाईनं बोलावं लागेल, मजुरानं बोलावं लागेल, शिक्षकानं बोलावं लागेल. कारण शिकलेले लोक बोलत नाहीत, शिकलेले लोक घाबरतात. किंबहुना मला असं वाटतं कधी कधी की घाबरण्यासाठी शिकतात. जेवढा जास्त शिकतो जेवढा जास्त घाबरलेला असतो. मग हे असलं का, असल्या शिक्षणाचा उपयोग नाही. या देशामध्ये जर मोफत शिक्षणाचा कायदा आहे आणि 1.5 लाख रुपये फी घेणाऱ्या शाळा आहेत, हे दोन्ही एकत्र कसं होतं कोणीतरी विचारायला पाहिजे का नको. मग या पडक्या शाळांच्या मध्ये शिकणारा पोरगा धोंडू होऊन शेण उचलणार आणि त्यांच्या मोठ्या शाळांच्या मधला पोरगा डॅनी होऊन आम्हाला अत्याचार करणार. हे बदलायला पाहिजे. हे मुळातनं समजावून घ्या. वांगचूकना आपण पाठिंबा देतोय, वांगचूक या व्यक्तीला देत नाही आपण. या देशातल्या महत्वाच्या प्रश्नासाठी जो जीव द्यायला तयार झालाय, त्याचा जीव वाचवायचा आहे. तो त्याच्यासाठी नाही वाचवायचा, उद्या आमचा जीव जाऊ नये म्हणून वाचवायचा आहे. उद्या प्रत्येकाच्या घरातल्या माणसाचा जीव जायला नको आहे. म्हणजे तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो की गेल्या सर्व युद्धांच्या मध्ये 1947 नंतरच्या मिळून 7,725 एवढे सैनिक मेलेले आहेत आणि 4.5 लाख शेतकरी मेलेले आहेत आत्महत्या करून. मग हे 4.5 लाख शेतकरी देशद्रोही होते काय? मग त्यांना हुतात्मा नाही म्हणत आम्ही, त्यांच्या बाजूने वळत नाही. शेतकऱ्यांचा मोर्चा निघतो, शेतकऱ्यांचा मोर्चा निघतो, त्यांच्या पोरांचा मोर्चा निघत नाही. त्यांच्या शेतातलं अन्न खाणाऱ्या अधिकाऱ्यांना मोर्चा काढावा वाटत नाही, आजूबाजून जाणाऱ्या मोर्चा वाटत नाही. सगळ्यांची घरं व्यवस्थित चालली तर सगळ्यांना वाटतं. आणि आहे ते चप्पल कापून 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 त्याच्यामध्ये आपले पाय घालायचा प्रयत्न चाललेला आहे. एक दिवस असा येईल की पायाला चप्पलच उरणार नाही, पोळायला रस्ता उरणार नाही. या रस्त्यावरचा अधिकार सोडता कामा नये. या रस्त्यावरनं आपल्याला या सगळ्यांना माग खाली खेचायचं आहे. हे खेचायचं असेल तर त्यांचा जो पाया आहे की तुम्ही मालक नाही, तुम्ही सेवक आहात, तुम्ही नोकर आहात. म्हणजे मंत्र्याचा नोकर आहे कलेक्टर, आणि मग हा नोकर आहे, त्या नोकरांना मालकांनी कसं सांगायचं याच्या नव्या पद्धती शोधाव्या लागतील. जशा गांधींनी शोधल्या होत्या, गांधींच्या नंतर आणखीन नव्या पद्धती शोधाव्या लागतील. कारण एक ग्रामीण म्हण आहे की यांना निषेध केलेला वगैरे काही कळत नाही बरं का, त्याची लाज पण वाटत नाही. कोण मार लागला तर त्याची लाज वाटत नाही. एक ग्रामीण म्हण आहे, गु खाणाऱ्याला शेणाची शपथ घालून काय उपयोग आहे का? त्याच्यापेक्षा भयंकर काहीतरी करावं लागेल का नाही? तर हे काय करायचं हे सगळेजण मिळून ठरवूया. संविधानाने दिलेल्या हत्यारांच्या साह्यानं काय करायचं ते ठरवूया. आपण जर नाकारू तर ते टिकणार नाहीत. आपण नाकारायचं ठरवूया आणि संपूर्ण वरपासून खालीपर्यंत या सगळ्या शिक्षणाचा विध्वंस करणाऱ्या केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांना बहिष्कृत करूया. निदान मी आता जाहीर करतो की नरेंद्र मोदींना मी पंतप्रधान मानत नाही,
देवेंद्र फडणवीसांना मी मुख्यमंत्री मानत नाही, कारण ते आम्ही न मागितलेली, त्यांनी देतो म्हणून न सांगितलेली गोष्ट 1,10,000 कोटी घालून शक्तीपीठ महामार्ग करतायत. याचा अर्थ तुम्हाला माहित आहे? 1,10,000 कोटी याचा अर्थ आहे जन्मलेल्या प्रत्येक महाराष्ट्राच्या पोरावर 10,000 रुपयाचं कर्ज येणार आहे. मला नको असलेल्या गोष्टीसाठी, मी न मागितलेल्या गोष्टीसाठी आणि 65 वर्षाचा टोल भरावा लागणार आहे. कोण तुम्ही हे सांगणारे? हे लादणारे तुम्ही कोण? तुम्हाला कुणी अधिकार दिला? शाळा बंद करण्याचा अधिकार शाळा सुरू करण्यासाठी सरकार असतं. लोकसंख्या वाढत चाललेली आहे आणि शाळा कमी होत आहेत. हे लक्षण हुकुमशाहीचं आहे, हे लक्षण लोकशाहीचं नाही. हे म्हणून हा संघर्ष आपल्याला करायला पाहिजे. आम्ही चळवळीतलं एक नेहमी गाणं म्हणत असतो, इसलिए राह संघर्ष की हम जिंदगी आंसुओं में न डूबी हो, शाम सहमी न हो रात हो ना डरी, भोर की आंख फिर डबडबाई न हो. म्हणून ह्या संघर्ष आपल्याला करावा लागेल. हा संघर्ष करण्याचं सगळ्यांना आवाहन करतो आणि दररोज हा संघर्ष हा रोजचाच आहे. हा रोजचा संघर्ष करण्याचं आवाहन करतो आणि मी थांबतो. धन्यवाद.